पुढे बघा, निवडणूक रोखे प्रकरणी निवडणूक आयोगानं माहिती जाहीर केली आहे। गेल्या 5 वर्षात भाजपला सर्वाधिक देणग्या निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मिळाल्याचं उघड झालंय। तर भाजप खालोखाल ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला देणग्या मिळालेल्या आहेत। काँग्रेस 3ऱ्या क्रमांकावरती आहे। पाहूयात। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर स्टेट बँक ऑफ इंडियानं निवडणूक रोख्यांविषयी कोर्टात माहिती सादर केली आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं ही माहिती आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे। गेल्या 5 वर्षात कोणत्या राजकीय पक्षाला किती निधी देणगीच्या स्वरूपात मिळाला याचा या निमित्तानं आता उलगडा झालेला आहे। ज्या प्रमाणात राजकीय पक्षांना देणगी मिळालेली आहे ती आकडेवारी सर्वसामान्यांचे डोळे पांढरे करणारी आहे। 12 एप्रिल 2019 ते 15 फेब्रुवारी 2024 या काळात स्टेट बँक ऑफ इंडियानं एकूण 22,217 कोटी रुपये किमतीच्या रोख्यांची विक्री केली होती। त्यापैकी सर्वाधिक 8,633 कोटींचे निवडणूक रोखे भाजपच्या नावानं काढण्यात आलेले होते, तर 6,060 कोटी रुपयांचे रोखे भाजपनं प्रत्यक्षात वटवलेले आहेत। या वर्षाच्या सुरुवातीला भाजपनं 200 कोटींचे रोखे वटवल्याचं या आकडेवारीतनं समोर आलेलं आहे। भाजप पाठोपाठ देशामध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून देणगी मिळाली आहे। 2021 मध्ये तृणमूल काँग्रेसकडे देणग्यांचा ओघ वाढल्याचं पाहायला मिळतंय। एप्रिल 2019 ते जानेवारी 2024 या 5 वर्षांच्या कालावधीत तृणमूल काँग्रेसनं 1,609 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे वठवलेले आहेत। पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसच्या देणग्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं उघड झालंय। काँग्रेसला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून 1,421 कोटी रुपयांची देणगी मिळालेली आहे। या देणग्यांवरून आता राजकारण सुरू झालंय। विरोधकांच्या हाती आयतच कोलीत लागलंय। खासदार संजय राऊत यांनी भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोपही केलेत। अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांच्यावरती ईडी कारवाई सुरू होती। ती ईडी कारवाई थांबवण्यासाठी शेकडो कोटी रुपयाचे इलेक्ट्रल बॉन्ड्स हे भारतीय जनता पक्षाच्या खात्यामध्ये जमा झाले। निवडणूक रोखे प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं ही माहिती उघड करण्याचा आदेश दिलेला होता। राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांची माहिती मिळवण्याचा जनतेला अधिकार असल्याचं सांगत कोर्टानं निवडणूक रोखे योजना अवैध ठरवली होती। तसंच या प्रकरणी सगळी माहिती सार्वजनिक करण्याचा आदेशही दिलेला होता आणि त्यानंतर स्टेट बँकेनं ही माहिती सादर केली आहे। इससे क्या हुआ, कल रात की जो जानकारी में हमें हासिल हुई उसका हमने विश्लेषण किया रात सुबह 3-4 बजे तक बैठकर। उस विश्लेषण से 4 नतीजे निकले। एक तो ये है कि चंदा दो धंधा लो। ऐसी कंपनियां हैं जिन्होंने चंदा दिया है, इलेक्ट्रल बॉन्ड खरीदा है और उनको कॉन्ट्रैक्ट मिला है, धंधा मिला है, हाईवे के हो, टनल के हो, रेल के हो, किसी के भी हो। सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांचा तपशील संकेतस्थळावर जाहीर केलाय। त्यामुळे निवडणूक रोख्यांचा खरेदीदार कोण आणि किती रकमेचे रोखे खरेदी केले गेले, तसंच कोणत्या राजकीय पक्षाला किती रुपयांचे निवडणूक रोखे मिळाले ही माहिती आता समोर आलेली आहे। मात्र देणगीदारानं कोणत्या राजकीय पक्षाला किती देणगी दिली याचा अद्याप उलगडा होऊ शकलेला नाही। त्यामुळे निवडणूक रोख्यांचा विशेष क्रमांक जाहीर करण्याविषयी सुप्रीम कोर्टानं स्टेट बँक ऑफ इंडियाला नोटीस बजावली आहे। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक रोख्यांची ही माहिती सार्वजनिक झाल्यामुळे या मुद्द्याभोवती प्रचार फिरण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।